हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आता सगळं माझं काम वगैरे सगळं आवरलेत आणि त्यानंतर आता मी देवपूजा करणार आहे। तर कालची आपली महालक्ष्मी आईची पूजा आहे, ती पण पूजा पण मला उचलायची आहे। त्याचा पण मागच्या वर्षीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे की पूजा आपण कशी उचलायची, डायरेक्ट पूजा उचलायची नाही, काय काय करायचं, तर त्याचा व्हिडिओ आहे ऑलरेडी। तर आज मी तुमच्यासोबत ना बऱ्याचशा गोष्टी शेअर करणार आहे आणि आमचा एक सरप्राईज एक प्लॅन झालेला आहे, तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला बघूया आज काय काय होतंय। तर रोजची देवपूजा काम वगैरे सगळं आटोपलं आणि त्यानंतर पहिले जे होतं ते म्हणजे देवी आईची पूजा उचलायची होती। तर जितक्या उत्साहाने आपण पूजा मांडतो ना, तर तितक्याच व्यवस्थित पूजा आपली उचलायला पाहिजे, त्यालाच उत्तर पूजा म्हणतो आपण। तर बघा, एक समयी तुम्ही बघितलीत की एक समयी चालू होती, एक समयी बंद होती। तर इथे बाहेर मांडलं होतं ना, म्हणून खूप चांगलं झालं, कारण इथे जागा व्यवस्थित भेटते, बसून छान व्यवस्थित पूजा करायला भेटते आणि छान असं फ्रेश पण वाटतं। तर बघा, पहिले मी हळदी कुंकू लावून घेते। उत्तर पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन, कमेंट सेक्शन मध्ये पिन सुद्धा करेन, म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित आयडिया येईल की कशी पूजा उचलायची असते। तर आता मी पहिले अगरबत्ती वगैरे सर्व लावून घेतलं आणि तुमच्या सर्वांच्या खूप 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 छान कमेंट्स आल्या पूजेच्या बाबतीत की ताई खूप छान पूजा झाली वगैरे, आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ऐकून ना मला खूप बरं वाटलं। तर बऱ्याच जणांनी हे सुद्धा विचारलं की तू मंत्र स्तोत्र काय वाचते, काय म्हणतेस। तर महालक्ष्मी, आता ज्याही देवतांची तुम्ही पूजा करता तर त्या देवतांच्या संबंधित जे पण मंत्र स्तोत्र वगैरे असतात तर ते आपल्याला म्हणायचे असतात। जसं लक्ष्मी गायत्री मंत्र, आणि महालक्ष्मीची पूजा असल्यानंतर विष्णू भगवानांची तिथे पूजा होणार नाही किंवा तिथे त्यांचं स्तोत्र पठण होणार नाही, असं होणारच नाही। तर म्हणून विष्णू गायत्री मंत्र, श्री सुक्तम, सर्वात प्रभावी असं महालक्ष्मीचं जे असतं ते श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम, तर हे सगळं आपल्याला वाचायचंय। तुम्हाला जमत असेल तर श्री सुक्तमची 16 आवर्तनं तुम्ही करू शकतात, 16 वेळा श्री सुक्तम म्हणू शकतात। तर असं महालक्ष्मी आईचं काही वाचन असतं तर ते मी करते। त्यानंतर माळ जप करते, जी आपली कमळगट्ट्याची माळ असते, त्या कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण मंत्र स्तोत्र जाप करायचा आहे। त्यानंतर बघा, उत्तर पूजा करताना सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की अशा प्रकारे देवी आईची माफी मागायची की कळत नकळत माझ्या हातून जर पूजा करताना काहीही चुका झाल्या असतील तर माफ कर आणि पदरात घे। तर अशा प्रकारे आपल्याला देवी आईची क्षमायाचना करायची आहे। आणि त्यानंतर बघा, सर्व पूजा झाल्यानंतर मग सर्वात पहिले आपल्याला कलशाला हलवायचं असतं आणि त्यानंतर बाकीची हळूहळू जी सर्व पूजा असते ती उचलायची असते। तर बघा, अशा प्रकारे कलश हलवायचा असतो। पहिले तांदूळ टाकले मी संपूर्ण पूजेवरती, अक्षदा, आणि त्यानंतर कलशाला हलवलं आणि मग आता जे पण सगळं सामान आहे ते हळूहळू सगळं उचलून ठेवायचंय। तर बघा, सर्व पूजा मी आता हळूहळू उचलली आहे। सगळ्या गोष्टी मी काय करते, वेगवेगळे ताटं घेते आणि ताटांमध्ये वेगवेगळे सगळं काढून ठेवते, म्हणजे ते आपल्याला ठेवायला सुद्धा सोपं जातं। तर बघा, हे जे तांदूळ आता जे काढले होते तर ते तांदूळ आपल्याला पुढच्या पूजेसाठी लागणार आहेत, म्हणून तांदूळ, नारळ या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या। त्यानंतर हे जे स्वस्तिक आपण खाली काढलं होतं त्या स्वस्तिकची म्हणजे त्या स्थानाची पूजा करायची। आणि बऱ्याच जणांनी विचारलं की ताई रांगोळी काय करता, तर मला तरी असं वाटतं, म्हणजे माझ्या मते तरी, की रांगोळी बघा, रांगोळीचं विघटन होत नाही, त्यामुळे तुम्ही ती निर्माल्यामध्ये जर टाकली तर निर्माल्य जे असतं ते बहुतेकदा खत बनवण्यासाठी वापरलं जातं आणि मग ती रांगोळी जर त्याच्यात आपण टाकली तर ते खत व्यवस्थित बनणार नाही, तर कारण तिचं विघटन होत नाही। तर म्हणून मी रांगोळी काय करते की अशा प्रकारे पेपरमध्ये बांधते आणि सुक्या कचऱ्यामध्ये टाकते, कारण पाण्यात जरी आपण रांगोळी टाकली तर पाण्यात सुद्धा तिचं विघटन होणार नाही। तर म्हणून रांगोळी मी अशा प्रकारे करते। त्यानंतर हे बघा, जेवढं उत्साहाने लावलं होतं तर तसं ते व्यवस्थित काढूनही ठेवावं लागतं, कारण पुन्हा आपल्याला ते वापरायचं असतं। तर मी निष्ठाला जरा कामाला लावलं आणि बघा, ही अशा प्रकारची कॉपर जी लाईट होती ना, त्या अशा प्रकारची होत्या। याच्या सगळ्याच्या लिंक्स मी कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। तर ही फळं तुम्ही खाऊन टाका किंवा कोणाला देऊ शकता। त्यानंतर तांदूळ असे मी आता डब्यात ठेवणार आहे एका वेगळ्या। त्यानंतर नारळ तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही भांड्यामध्ये वगैरे ठेवू शकता। आता हा जो मग आहे तो किचनचाच मग आहे माझा, दुसऱ्या कारणांसाठी वापरला जात नाही।
तर म्हणून नारळ अशा प्रकारे कंटिन्यू पाण्यात ठेवला तर नारळाला तडा पण जाणार नाही. तर आमचा प्लॅन काय आहे ते मी तुम्हाला अजूनही सांगितलं नाही, मी नंतर सांगेन रिलॅक्समध्ये मस्त. तर आत्ताच व्हिडिओ पोस्ट झाला, व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर आता चालली आहे पार्लरला, कारण जायचं आहे तर थोडंसं तयारी तर करावी लागेल. कारण तुम्ही हे बघा कसे व्हाईट केस दिसतात, म्हणजे केसांची ॲक्च्युली ग्रोथ खूप चांगली आहे, पण प्रॉब्लेम काय होतो की ग्रोथ असली तरी जी ग्रोथ येते ना ती व्हाईट हेअर्सचीच ग्रोथ येते. मग त्याच्यामुळे हे सारखं महिन्यातून एकदा तरी हेअर कलर करावा लागतो. आता मी घरी केला असता, पण घरी केला तर काय होतं की इथे समोर समोर आपल्याला लावता येतं, पण इथला बॅक साईडचा जो पोर्शन असतो ना तो कवर होत नाही. आणि मागच्या वेळी असंच झालं होतं की मी म्हणजे घरीच करायची रेग्युलर, आणि नंतर जेव्हा मी एकदा पार्लरमध्ये गेली करायला तेव्हा बघितलं तर इथले सर्व केस असे व्हाईट व्हाईट दिसत होते. तर त्याच्यामुळे मग बऱ्याचदा इथला पार्ट हा राहून जातो आणि मला आयब्रोज पण करायचे आहेत, तर त्याच्यामुळे म्हटलं आज काही करून मला पार्लरमध्ये जावंच लागेल. तर चला मी पहिले पार्लरला जाऊन येते आणि आल्यानंतर पण काही बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी माझ्या नेहमीच्याच पार्लरमध्ये जाते आणि हेअर कलर करताना बघा, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने करून दिला ना तर तो प्रॉपर होतो हेअर कलर. आणि कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर अशा प्रकारे व्यवस्थित थोडंसं मी क्लीन अप केलं आणि हेअर कलर करून घेतला तर जरा म्हणजे बरं वाटलं, जरा मलाही फ्रेश वाटलं आणि छान वाटतं. म्हणजे मसाज वगैरे देतात ना तर बरं वाटतं. पुढे मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणारच आहे की मी काय केलं, कसं केलं, कशासाठी केलं वगैरे. तर बघा आता तयारी माझी सुरू झालेली आहे. कसली तयारी सुरू झाली आहे ते पण पुढे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर कुठे चालली आहे मी? थंड हवेच्या ठिकाणी चालली आहे का? कळेल तुम्हाला. बघा आता मी सांगतेच पुढे, सगळा पसारा पडलाय. तर असा माझा सगळा इथे कपड्यांचा पसारा पडलेला आहे. जस्ट मी आता आली पार्लरमधून, माझा चेहरा दाखवते तुम्हाला. तर जस्ट आता पार्लरमधून आली, फेशियल करायला वेळ नव्हता, थोडंसं क्लीनअप केलं आणि केसांना मेन केसांचं काम होतं माझं, कारण इथे खूप व्हाईट व्हाईट केस झाले होते. मला माहिती आहे बरेच जण म्हणतील की ताई कलर करू नकोस, हे लाव ते लाव, पण आता ऍक्च्युली मला कसं ट्रीटमेंट केलेले केस आहेत आणि त्याच्यामुळे सवय लागले. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की काय प्रॉब्लेम होतो, पण ऍक्च्युली ना मी खरं सांगू तुम्हाला, मी म्हणजे तुम्हाला वाटत असेल की खर्चिक आहे, पण कसं आहे ना की आता माझं बघा जे काम असतं ते खूप स्ट्रेसफुल काम असतं. म्हणजे दिवसभर डोक्याचा पूर्ण चुरा करावा लागतो की काय करू आता, काय दाखवू आता, काय नवीन करू. तर हे कंटिन्यू डोक्यामध्ये चालू असतं. म्हणजे तुम्हाला बघताना व्हिडिओ तो 10 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा वाटतो, पण त्याला 24 तास द्यायला लागतात की आता हे शूट करू का, आता हे करू का, मग ह्याला कसं हे करू, प्रेझेंट करू किंवा काय. तर असं दिवसभर प्रत्येक गोष्टीमध्ये विचारच चालू असतो की काय करू काय करू. त्याच्यामुळे डोकं एवढं म्हणजे स्ट्रेस लेवल खरोखर एवढा वाढून जातो ना. तर त्याच्यासाठी ना मी महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे मसाज, कारण तुम्हाला जर माहित असेल तर आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा मसाजला म्हणजे ह्याला मसाजच म्हणणार, आता काय म्हणू त्याला, मसाजला एवढं म्हणजे महत्व दिलेलं आहे ना. जेवढं गोळ्यांनी तुम्हाला फ्रेश नाही वाटणार ना तेवढं तुम्हाला मसाज. तुम्ही बघा आपले पाय वगैरे दुखतात, कोणी दाबून देतं, तर कसं असतं जे ब्लड सर्क्युलेशन असतं आपलं तर ते कमी होतं, किंवा बरेचसे आतून काय ना काय प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला आतून काय कळतंय की शरीरात काय चाललंय. पण मला तरी ही गोष्ट खूप खरी आणि पटते की जेवढा आपण मसाज घेतो ना तेवढा आपल्याला खूप भारी वाटतं. तर फेसचं पण बघा, तुम्ही घरच्या घरी भरपूर जे फेशियल किट वगैरे भरपूर घरच्या घरी येतात, पण जो मसाज असतो त्याचेच ते ऍक्च्युली पैसे घेतात, त्याचीच सर्व्हिस घेतात. आता बऱ्याचशा ताई वगैरे आहेत की जे काहीच कधीच पार्लरला जात नाहीत किंवा कधीच काही करत नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं वेस्टेज ऑफ मनी आहे, पण नाही, तुम्ही ही गोष्ट लक्षात नाही घेत की म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता की ताई तुझा एवढा चेहरा छान ग्लो करतो, एवढे छान केस चांगले राहतात, त्याच्यासाठी तसं आपण ते मेंटेन केलं तरच ते चांगलं राहतं. नाहीतर मग स्किन पण बघा आता जसं जसं वय वाढत जातं तसे तसे स्किन खराब होत जाते. तर आताच्या ह्या ज्या ऍडव्हान्स टेक्निक आहेत, पण फक्त कसं आहे की आपण जेव्हा करतो, तुम्ही ज्या पार्लरमध्ये जाल तर तिथे तुम्ही विचारपूस करून ह्या गोष्टी करत जा की केमिकल लेवल किती आहे किंवा केमिकल किती यूज केलं जातं. तुम्ही रेग्युलर जर एकाच ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाल ना तर तुम्हाला ते व्यवस्थित गाईड करतात. असं नाही आहे की पार्लरमध्ये गेलं म्हणजे नुसते पैसेच खातात, असं नाही आहे.
आपण आपल्याला करायचं नसतं म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला दोष देऊन मोकळे होतो. पण मी तुम्हाला सांगेन की ज्या ऑफिसला जातात, ज्यांना ऑफिसला पण आणि ज्या घरी पण लेडीज असतात स्ट्रेस लेवलमध्ये वावरत असतात, कारण लेडीजचं डोकं खूप मल्टीटास्किंग चालत असतं आणि त्याच्यामुळे आपण मल्टीटास्किंग काम करत असतो. घरात तर कोणी आपल्याला दाबून देणार नाही हातपाय वगैरे, पण जेव्हा तुम्ही फेशियल घेता तेव्हा पूर्ण हाफ पोर्शन आपला पूर्ण मसाज दिला जातो, बॅकचा मसाज दिला जातो. चला तुम्हाला फेशियल पण नसेल करायचं ना तर महिन्यातून 2 महिन्यातून 6 महिन्यातून तरी एकदा बॉडी मसाज घ्या. सगळ्यात बेस्ट जे केरला साईडला, साऊथ साईडला तुम्ही बघा, त्यांच्या ज्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट असतात, जे आयुर्वेदिक ऑइल्स वगैरे ते लोक वापरतात, तेलाचा वापर करतात आणि त्यांनी छान मसाज देतात. तर त्याच्याने बघा किती फरक पडतो स्किनला, आतून आपल्या शरीराला, आपल्या जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते चांगलं होतं. तर असं खूप काही मी सांगितलंय तुम्हाला भरपूर. तर खरंच करा तुम्ही. पार्लरला जा असं नाही, जिथे पण असे मसाज सेंटर वगैरे असतात तिथे पण तुम्ही चांगल्या मसाज सेंटरमध्ये जाऊन अशा प्रकारे, मी स्पेशली मसाजसाठीच करते कारण इथे आमच्या इथे जवळपास कुठे मसाज सेंटर नाहीये. तर मला हे जे पार्लर आहे मी आधीपासून जाते आणि मला आता सगळं स्टाफ पण खूप ओळखीचं झालाय. तर मला जसं पाहिजे मी त्यांना सांगते की मला स्ट्रेस खूप वाटतो, तर मग ते मला खूप छान एक्स्ट्रा मसाज करून देतात की त्याने मला खरंच खूप स्ट्रेस रिलीफ वाटतं. तर केसांना सुद्धा मी हेअर स्पा करते, ज्याने केसांमध्ये फक्त वेगवेगळे शॅम्पू लावून किंवा काय करून उपयोग नसतो. जे केसांचे रूट्स असतात ना, जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते प्रॉपर झालं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो इफेक्ट दिसतो. तर खूप झालं पार्लर पुराण. आणि आता मी तुम्हाला सांगते की कशासाठी माझी ही तयारी चालू आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण मला तुम्हाला सांगायला लागेल. तर मी चालली आहे, म्हणजे मी नाही, म्हणजे आम्ही सगळेच चाललो आहोत राजस्थान ट्रिपला. तर राजस्थानमध्ये मेवाड आणि मारवाड असे 2 सेक्शन आहेत. तर मेवाडमध्ये आपला जो हिस्टॉरिक पार्ट असतो तो कव्हर होतो आणि मारवाडमध्ये राजस्थानच्या ज्या कल्चरल भरपूर गोष्टी आहेत, फोक ज्या गोष्टी आहेत तर त्या कव्हर होतात. निष्ठाला मारवाड फिरायचं होतं तर म्हणून आम्ही मारवाडला चाललोय. तर म्हणाल मध्येच का चाललाय, आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे, मला माहिती आहे, पण ऍक्च्युली जेव्हा बुकिंग झालं तर तेव्हा आम्हाला ही गोष्ट लक्षात आली नाही आणि पुढचा जो गुरुवार आहे तर तो मला मिळणार नाहीये. पण तुम्हाला कळेल की आपण बाहेर गेल्यानंतर कसं काय करायचं, देवाचं मी कसं करणार आहे बाहेर गेल्यानंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की तुम्ही म्हणाल ताई स्वामींची नित्यसेवा कशी करणार, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार की मी कशी करणार आहे स्वामींची नित्यसेवा. तिथे मी जरी फिरायला गेली तरी पण, तर मी बरेच हे सगळे ड्रेसेस वगैरे काढलेत. नवीन मी खूप काय, म्हणजे नवीन मी तशी काहीच खरेदी केली नाही, जे आहेत तेच ड्रेसेस. आणि मला आता ते जीन्स वगैरे काय माहिती मला कम्फर्टेबल वाटत नाही. तर माझे जे छान छान असे कुर्तीज आहे, ड्रेस आहेत, तर मी तेच घेऊन जाणार आहे. तर कसं आहे फिरायला, म्हणजे आपण थोडंसं जे रोजचं जे धकाधकीचं आयुष्य असतं, रोजचं जे रुटीन असतं, तर त्याच्यामधून थोडासा ब्रेक हा काढलाच पाहिजे. आणि क्रिसमसच्या वेळेला जायचं होतं पण क्रिसमसच्या वेळेला त्यांच्या तशा बुकिंग्स नव्हत्या. आम्ही वीणा वर्ल्ड मधून चाललोय. तर त्यांचं कसं आहे, म्हणजे मिस्टरांना पण आणि मला पण असं, आम्ही ह्या बाबतीत खूप असे ऍक्टिव्ह नाही आहोत की आपण एक छान असं प्लॅन करूया, मग तिथलं हॉटेल बुक करूया, मग कसं जायचं, मग काय करायचं, हे आमचं डोकं दोघांचंही चालत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की खूप कमी आम्ही बाहेर फिरायला जातो. तर म्हणून वीणा वर्ल्ड किंवा केसरी किंवा अशा बरेचसे टूर्स पॅकेजेस असतात की त्याच्यामध्ये आपल्याला आपलं काही खूप डोकं लावायला लागत नाही. आपलं सामान घ्यायचं, कपडे बिपडे घ्यायचे आणि निघायचं. आणि त्यांचं कसं खाण्यापिण्याच्या वगैरे सोय पण व्यवस्थित असतात. म्हणजे तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला तिथे इंडियन फूड बऱ्यापैकी प्रोव्हाइड केलं जातं. तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे एक स्ट्रेस लेवल असतो ना की मी कसं करेन, कसं होईल, जे प्लॅन केलं ते व्यवस्थित होईल का, ते ह्या गोष्टीचं टेन्शन नसतं. थोडेसे पैसे जास्त जातात पण तुम्हाला बाकीच्या गोष्टींचं टेन्शन कमी असतं. तर म्हणून आम्ही म्हटलं की चला जाऊया फिरायला, लेट्स गो. थंडी आहे तिथे सध्या खूप. जे राजस्थानचे वगैरे कोणी असतील तर मला सांगा की कसं आहे क्लायमेट तिथलं. तर तिथे गेल्यानंतर मला सांगा काय करू, मी तुम्हाला दाखवू का की मी काय काय कसं कसं बघणार आहे वगैरे. तर असं ह्याच्यासाठी नाही की मी काय खूप मोठेपणा किंवा काय, असं काही नाही. मला फक्त एक छान वाटेल की जे जे मी माझ्या डोळ्यांनी बघेन ते तुम्हाला बघता येईल तिथे.
कदाचित बऱ्याच माझ्या ताई मैत्रिणी आहेत की ज्यांना खरंच जायला तिथपर्यंत जमत नसेल, तर आपला हा जो इतका छान प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यावरती मला आवडेल. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये पहिले जाण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा जो देश आहे तो इतका सुंदर आणि इतका विविधतेने नटलेला आहे, तर मला पहिले ते बघायचंय. कारण लहानपणी खूप सगळं स्ट्रगलमध्ये गेलं, रोजच जगणंच इतकं मुश्किल होतं की हे सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे लाड पुरवणं शक्य नव्हतं. आणि तेव्हा आम्ही कधी आईवडिलांना कधी असं म्हणजे माहीतच नव्हतं की खरंच असं जातात, फिरतात, बघतात, ह्या गोष्टीच माहीत नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांना कधीच कुठल्या गोष्टीत मी काहीच फोर्स केला नाही. आणि आतापर्यंत सुद्धा आमच्या दोघांचं खूप स्ट्रगल होतं चालू, तर त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कधी असं फिरणं वगैरे असं कधीच झालंच नाही, कुठे जाणं. तर म्हणून जी आवड आहे फिरण्याची तेवढी नाहीये, पण आहे की बघायचंय की एकदा आपल्याला हा जो जन्म मिळतोय तर बघायला तर पाहिजे की देवाने इतकं छान छान काय काय बनवलंय. तर म्हणून म्हटलं की चला, जे आपण फील करतो किंवा जे आपण म्हणतो की आम्ही कुठेच गेलो नाही, काहीच बघितलं नाही, तर तसं म्हणजे आपल्या मुलांनी नाही म्हटलं पाहिजे. त्यांना आपण जे आपल्याला जितकं शक्य होतं तितकं दाखवलं पाहिजे, तरच त्यांना समजेल काही गोष्टी ज्या असतात त्या. तर म्हणून त्यांचे ते पुढे जातील तेव्हा जातील, पण आपल्याच्याने जितकं होतं तितकं तर आपण करायला पाहिजे ना. तर म्हणून मग मी म्हटलं चला जाऊन येऊ. मागे एकदा प्लॅन केला होता आम्ही दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा, पण तो आमचा प्लॅन फूस झाला. आणि म्हणून आता म्हटलं नाही, आता ठरवलंय तर जायचं, तर काहीही पुढे प्रॉब्लेम्स होऊ दे पण ठरवलंय तर जायचं. ऍटलिस्ट अनुभव घ्यायचा की कशा ट्रिप्स असतात, कसं काय असतं. तर वर्षातून एकदा तरी मी म्हणेन आपण महिन्याला थोडे थोडे पैसे सेव्ह करून वर्षातून एक ट्रिप अशी तुम्ही नक्की जात जा, की आपण जे जन्माला आलोय ना तर काहीतरी बघितलं. फक्त घर चूल मूल एवढंच नको, किंवा जेंट्सला पण फक्त ऑफिस आणि काम असं नको. थोडासा ब्रेक भेटला पाहिजे आणि अशा काही गोष्टी बघितल्या पाहिजे, एक्सप्लोर केल्या पाहिजे. तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला आवडतील का तिथले व्हिडिओज बघायला. नाहीतर कसं ते घरचंच रुटीन आणि तेच सगळं चालू असतं, पण हे थोडं मला पण आवडेल नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायला. छान छान तिथल्या वस्तू म्हणा, तिथे काय काय दिसतंय, काय आहे काय नाही, तर ते पण मी सगळं शेअर करेन तुमच्यासोबत. पण तुम्ही सांगा तुम्हाला आवडलं तरच मी शेअर करेन. तर रविवारी आम्ही सकाळी लवकर निघणार आहे, 3 वाजता किंवा 4 वाजता सकाळी पहाटे निघावं लागेल आम्हाला. आणि जे पण जर्नी होईल ना तर मी तुमच्यासोबत शेअर करेन की कसं काय काय आहे, काय करणार आहे. तर आता कालच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे कमेंट्स आणि खूप सारं प्रेम आलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे सगळे फोटोज वगैरे मला पाठवलेत ना, तर जितकं मला पॉसिबल होतं तितकं मी व्हिडिओमध्ये किंवा एक काम करेन, कारण कोणाचे आडवे फोटोज आहेत, कोणाचे उभे फोटोज आहेत, तर मी छानपैकी ना त्याची शॉर्ट्स व्हिडिओ बनवेन की शॉर्ट्समध्ये टाकेन, किंवा मग व्हिडिओमध्ये शक्य झालं तर व्हिडिओमध्ये. कारण आता हे सगळं माझं काम ट्रॅव्हलिंगचं वगैरे सगळं चालू आहे. आता पॅकिंग बिकिंग अजून सगळं राहिलंय, माझं काहीच झालेलं नाहीये. तर म्हणून ते करता करता मला जेवढं जमेल तेवढं करेन मी. किंवा असा एखादा व्हिडिओ छान टाकेन की ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचेच फोटो येतील. तर तुमचे फोटो ना, म्हणजे तुम्ही फोटो पाठवतात ना देवी आईचे, तर त्याच्यासोबत तुमचं नाव आणि तुमचं ठिकाण सुद्धा लिहा. म्हणजे बऱ्याचदा सेम नावं असू शकतात, तर म्हणून ठिकाण सुद्धा त्याच्यामध्ये लिहा. तर बघू, जमलं तर एक व्हिडिओ टाकेन ज्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटोज देवी आईंचे एकत्र येऊन जातील. भारी आयडिया, तसं काहीतरी करू. तर चला, खूप बडबड केली बघा मी, एवढा वेळ बडबड केली आहे, पण मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, तर म्हणून म्हटलं की बोलू. तर आता सगळं जे आहे पूजेचं वगैरे ते सगळं मी आवरून ठेवणार आहे. नारळ तुम्हाला सांगितलं, नारळ कंटिन्यू पाण्यामध्ये ठेवायचा. तांदूळ व्यवस्थित कुठल्या तरी दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचे. बाकी काहीच सामान आपल्याला देवीचं ठेवायचं नसतं. जे पैसा आणि सुपारी आहे ते तुम्ही सुकल्यानंतर तांदळामध्ये जरी घालून ठेवलं तरी चालतं. बस हे दोनच गोष्टी आहेत त्या आपल्याला जपायच्या आहेत, बाकी काही नाही. आणि बाकी ज्या तुमच्या कमेंट्स येतात त्यांची उत्तर मी तुमच्या कमेंट्सला देत जाईन, तुमच्यासोबत टचमध्ये राहीन, काय काय छान छान नवीन नवीन येईल ते दाखवेल. आता उद्या संडेला व्हिडिओ येणार नाहीये, त्यानंतर मंडेला म्हणजे सोमवारी व्हिडिओ येईल. जे पण आम्ही रविवारी जी पण काही आमची जर्नी असेल तर त्याचा सोमवारी तुम्हाला व्हिडिओ येईल. पण हे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील की नाही तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, आम्हाला हॅपी जर्नी. म्हणजे आधीच तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे मला हॅपी जर्नी बोलणारच आहात, म्हणून मी तुमच्याकडून मला स्वतःलाच म्हणून घेते. तर भारी वाटते मला. म्हणजे मला ना ऍक्च्युली एकटीला जायला खरंच नाही आवडत, मला फॅमिली सोबतच जायला आवडतं. मी खूप घरकोंबडी आहे, मी आधी पण तुम्हाला म्हटलं. तर बघू,
कशी ट्रिप होते आणि तुम्ही सगळे माझ्या सोबत राहा. स्वामी आपल्या सोबत असणार आहेत, तुम्ही पण सगळे माझ्या सोबत राहा. सगळ्यांना मला दाखवायचंय काय काय छान छान गोष्टी. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.